हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इतकी सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. अंड्याच्या पोळीचं कालवण मस्त रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि रोहीज किचन 22ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग अंड्याच्या पोळीच्या कालवणाला सुरुवात करूया, कारण का इतकी सुंदर टेस्टी अशी रेसिपी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फेवरेट असेल. इथे आधी आपण अंड्याची पोळी करून घ्यायची आहे. त्यासाठी आधी आपण जितक्या माणसांसाठी हे बनवणार आहोत, इथे मी 4 ते 5 लोकांसाठी बनवते, त्याच्यानुसार मी आता करणार आहे. थोडंसं तेल घेतलं पॅनमध्ये, एक अंडं असं फोडून घेतलेलं आहे. त्याच्यातला पिवळा भाग आहे तो आपण असाच ठेवायचा आहे, फेटायचा नाहीये. त्याच्यावरती थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. थोडासा मसाला टाकून घेऊया आणि हे एक साइड शिजली की आपण ते पलटी करून घेऊया. आपण आता जेवढ्या लोकांसाठी बनवतोय ह्याने आपण बनवणार आहोत. म्हणजे आता मी 4 ते 5 लोक बोललेली आहेत, म्हणजे मी 4 ते 5 असे अंड्याची पोळी करून घेणार आहे की प्रत्येकासाठी एक अंडं अशा हिशोबाने आपण ते तयार करायचं आहे. आता दुसरी बाजू पण आपण छानपैकी शिजवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण बाकीचे ऑमलेट सुद्धा तयार करून घेऊया. म्हणजे अंड्याची पोळी आहे ती तयार करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी 5 अंड्याच्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. इथे आता मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरा टाकून घेतलेला आहे, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरं मोहरी एकदम सुंदर अगदी तडतडलं की मग त्याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे 1 टेबलस्पून. मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो आपल्याला लवकर शिजायला मदत सुद्धा होते आणि मीठ पण आपलं टाकून होतं. थोडं कमी जास्त झालं, कमी झालंच तर नंतरला परत टाकू शकतो. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून आपण आपला कांदा आणि टोमॅटो आहे तो एकदम मस्त, एकदम मऊसूद होईपर्यंत छानपैकी शिजवून घेऊया. हे बघा, आपला कांदा टोमॅटो इतका छानपैकी मऊ झालेला आहे. आपल्याला असं जाडजाड ठेवायचा नाहीये, त्याच्यामुळे चांगला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तो अगदी वरचेवर नुसता परतवून घ्यायचा नाहीये, प्रॉपर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचा आहे. रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींजवळ शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. इथे 1 टीस्पून मी धणा पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे आणि सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचा 1 कप पाणी टाकून घेते. थोडी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घेते आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि आपले सगळे मसाले आहेत ते छानपैकी शिजायला आपण एक 5 मिनिटाची त्याला वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यामुळे 5 मिनिटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया, म्हणजे सगळे मसाले मिक्स होतील आणि मस्तपैकी कांदा टोमॅटोमध्ये सगळे एकजीव होऊन जातील. हे बघा, इतका सुंदरपैकी आपले सगळे मसाले त्याच्यामध्ये एकजीव झालेले आहेत. परत सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आता तुम्ही मिठाची चव बघायची आहे. जर मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर मीठ टाकून घ्या, अन्यथा जर आपलं परफेक्ट पहिल्याच सुरुवातीला मीठ पडलं असेल तर मीठ काय परत टाकायची गरज नाही. आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे. मला थोडंसं घट्ट वाटलं, मला अजून थोडंसं कालवण पातळ पाहिजे होतं, म्हणून मी मेजरिंग कपचा अर्धा कप इथे पाणी टाकलेलं आहे. टोटल मी इथे 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून आपली ग्रेव्ही छानपैकी तयार झालेली आहे. आता थोडी कोथिंबीर परत एकदा टाकून घेऊया आणि आता आपण ज्या अंड्याची पोळ्या तयार केलेल्या होत्या
त्या सगळ्या पोळ्या एक एक आपण आता ह्याच्यावर ठेवून देऊया. आणि थोडीशी परत कोथिंबीर एक छानपैकी दिसायला म्हणून गार्निशिंगला आपण त्याच्यावरती टाकून घेतोय. आणि अशा पद्धतीने झटपट असं आपलं अंड्याच्या पोळीचं कालवण हे तयार झालेलं आहे. इतकी सुंदर टेस्टी अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी पोटभरीची अशी सुंदर अंड्याच्या पोळीची कालवणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. रुहीज किचन 22ला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच आता सबस्क्राईब करून टाका, कारण अशा सुंदर सुंदर एकदम जबरदस्त रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकॉन पण दाबा की लगेच ती रेसिपी तुम्हाला समजली पाहिजे. थँक्यू.